इंग्लिश ग्रामर यामध्ये आपला प्रथम टॉपिक आहे पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती याबद्दल माहिती घेणार आहोत. शब्दाच्या जाती म्हणजेच आपण जे इतरांसह बोलतो त्यामध्ये जे अर्थपूर्ण शब्द वापरतो, जे अर्थपूर्ण शब्द आपण वापरतो त्या शब्दांना इंग्रजीमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच आणि मराठीमध्ये शब्दांच्या जाती असे म्हणतात. तर शब्दांच्या जातींचे एकूण 8 प्रकार आहेत. तर ते पुढील प्रमाणे नाऊन, प्रनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन. तर या सर्वांचा उपयोग करून आपण एक अर्थपूर्ण असं संभाषण सादर करतो, यालाच आपण शब्दांच्या जाती असे म्हणतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण टॉपिक कव्हर होणार नाही, म्हणून आपण पार्ट 1 हा व्हिडिओचा तयार करू यामध्ये आणि नाऊनबद्दल यामध्ये माहिती घेऊ. तर पहा मित्रांनो, नाऊन. आता नाऊन म्हणजे काय? नाऊन म्हणजे नाम. नाम म्हणजे आपल्याला डोळ्यांनी जे काही दिसतंय त्या वस्तूला, व्यक्तीला, ठिकाणाला काहीतरी नाव असतं, ते नाव म्हणजेच नाऊन. त्याचे उदाहरण आपल्याला दिले, उदाहरणार्थ दर्शन, नेवासा, सॅड, मोटरसायकल. तर हे जे नावं आहेत हे नाऊन झाले. तर नाऊनचे काही प्रकार पडतात नावानुसार, ज्यामध्ये प्रॉपर नाऊन, नंतर आहे दोन नंबरला कॉमन नाऊन, त्याला आपण म्हणतो सामान्य नाम, त्यानंतर मटेरियल नाऊन, मटेरियल नाऊन म्हणजे पदार्थवाचक नाम. त्यानंतर पुढचा प्रकार आहे कलेक्टिव्ह नाऊन. त्याला आपण समूहवाचक नाम असे म्हणतो. आणि शेवटचा आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन त्याला आपण म्हणतो भाववाचक नाम. मित्रांनो, याच्या नोट्स आपण तयार करून घेऊ शकता किंवा आपण मी जी माहिती देतो त्याचा आपण स्क्रीनशॉट काढू शकता. तर पहा मित्रांनो, जे नाऊन आहे म्हणजेच नाम म्हणतो आपण त्याला, त्याचे 5 भागामध्ये विभाजन झाले आहेत. प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, मटेरियल नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. तर पहा आपण एक एक नाऊन याबद्दलची माहिती आपण परत पुन्हा
सविस्तरमध्ये घेऊ, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. प्रॉपर नाऊन. प्रॉपर नाऊन म्हणजे वस्तू, व्यक्ती यांना ठेवलेले नाव. आणि कॉमन नाऊन म्हणजे काय? वस्तू, व्यक्ती यांना न ठेवलेले नाव, परंतु परंपरेने चालत आलेले नाव. तर अशा नावाला आपण कॉमन नाऊन म्हणतो. आणि मटेरियल नाऊनमध्ये अशा पदार्थ असतात की ज्यापासून काही वस्तू बनवल्या जातात, तर त्या पदार्थाच्या नावाला आपण मटेरियल नाऊन म्हणतो. आणि चौथा आहे कलेक्टिव्ह नाऊन. कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे समूहवाचक. नावातच अर्थ आहे. म्हणजे एखादा समूह आहे, त्या समूहाला उद्देशून जे नाव ठेवलं जातं त्याला आपण समूहवाचक नाव म्हणतो. आणि पाचवा प्रकार आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे भावना. आणि भावनांचं वर्णन, भावनांना काहीतरी नाव असणं, या दृष्टीने जे भावनांचे नाव आहेत, म्हणजे दुःख, आनंद ह्या व्यक्त करण्यासाठी जे नाव वापरलं त्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणतो. तर थोडक्यात आपण प्रॉपर नाऊन याबद्दल सविस्तर माहिती एकदा पाहून घेऊया. प्रॉपर नाऊन. त्यालाच आपण विशेष नाम म्हणतो. याचं आपण डेफिनेशन अशी लिहू शकतो. वस्तू, व्यक्ती, ठिकाण यांना ठेवलेले नाव याला आपण विशेष नाम असे म्हणणार. आणि त्याचे उदाहरण आपण देऊ शकतो. उदाहरणार्थ राम, ओम, प्रकाश, त्याला आपण प्रॉपर नाऊन म्हणतो. म्हणजे ह्या नावावरून त्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा डायरेक्ट बोध होतो आपल्याला, म्हणजे तीच वस्तू आहे असं आपल्याला कळून जातं, म्हणून त्याला आपण प्रॉपर नाऊन म्हणतो. त्यानंतर पहा, हा झाला पहिला टॉपिक. त्यानंतर दुसरा आहे कॉमन नाऊन. तर पहा कॉमन नाऊन. कॉमन नाऊन म्हणजे आपण त्याला सामान्य नाम असे म्हणतो. आणि सामान्य नाम हे असं नाव असतं की जे परंपरेने चालत आलेलं असतं, ज्याच्यामध्ये कोणालाही कोणताच बदल करता येत नाही आणि जे सर्व ठिकाणी एकच असतं, तर त्याला आपण कॉमन नाऊन म्हणतो. म्हणजे एक्झाम्पलसाठी आपण उदाहरण घेऊ शकतो. डॉग. डॉग हे झालं कॉमन नाऊन. कारण जो कुत्रा आहे त्याला कुठेही गेलं तरी डॉग याच नावाने संबोधलं जातं. ते झालं त्याचं कॉमन नाऊन. आणि त्याला विविध लोक नाव ठेवतात, तर ते झाले प्रॉपर नाऊन. डॉग, कॅट, गर्ल, बॉय, इट्सेट्रा. तर अशा प्रकारचे जे नाव आहेत त्याला आपण कॉमन नाऊन म्हणणार आहे. त्यानंतर पहा, तिसरा आहे मटेरियल नाऊन. मटेरियल नाऊन. मटेरियल नाऊन म्हणजे आपण त्याला पदार्थवाचक नाम म्हणतो. आणि याचा उपयोग म्हणजेच यासाठी केला जातो का काही पदार्थ आहेत त्यांच्यापासून वस्तू बनवल्या जातात, पदार्थ बनवले जातात. मग अशा पदार्थांना काहीतरी नाव असतं, त्याला आपण मटेरियल नाऊन म्हणतो. मग त्यामध्ये उदाहरणार्थ आपण
घेऊ शकतो गोल्ड. गोल्ड हा एक धातू आहे आणि यापासून दागिने बनवले जातात. तसेच सिल्वर म्हणजे चांदी. त्यानंतर शुगर म्हणजे साखरेचे अनेक पदार्थ बनवले जातात. तसेच वॉटर पाणी हे झाले मटेरियल. वॉटर. तर हे झाले आपले मटेरियल नाउन. आणि त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे आपण त्याला समूहवाचक नाम असे म्हणतो. आणि जे काही नाव आहे जे समूहाने म्हणजे जे काही वस्तू आहे, व्यक्ती आहे किंवा काही इतर जे पदार्थ आहेत ज्यांचा एक समूह आहेत, अशा समूहाला एक नाव असतं, तर त्या नावाला कलेक्टिव्ह नाउन म्हणतो आपण. तर एक्झाम्पलसाठी आपण घेऊ शकतो स्कूलमध्ये बरेचसे वर्ग असतात आणि या संपूर्ण वर्गांना एकत्रितरित्या स्कूल म्हणलं जातं, म्हणजे हे झालं कलेक्टिव्ह नाउन. त्यानंतर टीम म्हणजे क्रिकेटची टीम म्हणा तुम्ही किंवा इतर कोणतीही टीम ज्यामध्ये प्लेयर असतात, 2 किंवा त्यापेक्षा अधिक प्लेयर असतात, त्या अशा एकत्रित 7-8 प्लेयरला आपण टीम म्हणतो. त्यानंतर क्लास, फोक, तर एटसेट्रा अशा प्रकारचे जे नाव आहेत त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन म्हणतो. त्यानंतर आहे 5वा टॉपिक ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजेच भावना आणि भावनांचं वर्णन, भावनांचं नाव ज्या शब्दामधून प्रगट होतं त्या शब्दाला आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतो. आणि भावना ज्या आहेत त्या दिसत नाही, त्या अनुभवाव्या लागतात आणि त्यांचे जे काही नाम आहे त्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतो. तर त्याचे उदाहरण देऊ शकतो आपण. सॅड म्हणजे दुःखी, हॅप्पी आनंदी. नंतर मिझेरी म्हणजे दुःखी. तर अशा प्रकारचे जे नाव आहेत याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतो. जे दिसत नाहीत परंतु जे अनुभवावे लागतात त्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण नाउन आहे, नाउनच्या पूर्ण जी फॅमिली आहे त्याचा आपण यामध्ये अभ्यास केलेला आहे. तर थोडक्यात सांगतो मी तुम्हाला नाउन म्हणजे काय. नाउन म्हणजे नाम, वस्तू, व्यक्ती, ठिकाण यांना ठेवलेलं जे नाव असतं त्याला आपण नाम म्हणतो. नामाचे एकूण 5 प्रकार आहेत. प्रॉपर नाउन, विशेष नाम, कॉमन नाउन, सामान्य नाम, मटेरियल नाउन, पदार्थवाचक नाम, कलेक्टिव्ह नाउन, समूहवाचक नाम आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम. प्रॉपर नाउन म्हणजे वस्तू, व्यक्तीला ठेवलेलं नाव. उदाहरणार्थ राम, ओम, प्रकाश.
कॉमन नाऊन वस्तू, व्यक्ती, ठिकाण यांना न ठेवलेलं नाव जे परंपरेने चालत आलेलं आहे आणि जे सर्वत्र एकच वापरलं जातं त्याला कॉमन नाऊन म्हणतात. तर डॉग, कॅट, गर्ल, बॉय इट्सेट्रा ही त्याची उदाहरणे आहेत. त्यानंतर मटेरियल नाऊन. मटेरियल नाऊनमध्ये विशिष्ट मटेरियलपासून म्हणजे पदार्थापासून काही वस्तू, अलंकार वगैरे घडवले जातात, तर त्या मटेरियलच्या नावाला आपण मटेरियल नाऊन म्हणतो. त्यामध्ये उदाहरणार्थ घेऊ शकतो आपण गोल्ड, सिल्वर, शुगर, वॉटर. आणि नंतर कलेक्टिव्ह नाऊन. कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे समूहाचक नाम. अनेक वस्तू ज्यावेळेस समूहाने येतात आणि त्यांच्याबद्दल एक असं नाव दिलं जातं त्याला आपण समूहाचक नाम म्हणतो. तर स्कूल, टीम, क्लास, फोक इट्सेट्रा हे झाले समूहाचक नाम. त्यानंतर अब्स्ट्रॅक्ट नाऊन. अब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे भाववाचक नाम, ज्यामध्ये भावनांचा उल्लेख होत असतो, जे दिसत नसतात परंतु अनुभवावे लागतात अशांसाठी जे काही शब्द वापरले जातात त्याला आपण भाववाचक नाम म्हणतो. तर ते आहे सॅड, हॅप्पी आणि मिजेरी. तर मित्रांनो, पुढील टॉपिकमध्ये आपण प्रोनाऊन याबद्दलची माहिती घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.